योगी जेव्हा आत्मध्यानामध्ये परायण म्हणजेच काय होतं, तत्पर होतो. आत्मस्वरूपाला जाणण्यामध्ये जेव्हा तत्पर होतो तेव्हा किमिदम, हे काय, कीदृशम, कशा प्रकारचं आहे, कश्य, कोणाचं आहे, कस्मात, कोठून आलंय, क्व, कोठे आहे, इति अविशेषयन इत्यादी विकल्पाने रहित निर्विकल्प अभेद अनुभव घेतो. तसेच काय करतो, स्वदेहमपि न वैती, आपल्या शरीराचेही भान त्याला असत नाही. म्हणजे तो त्यालाही जाणत नाही की शरीर आहे आणि आता शरीराला काहीतरी होत आहे, तर अशा प्रकारचं त्याला तिथं भान राहत नाही. म्हणजेच काय सांगितलं, योगी योग परायण, एवढंच ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे. योगी कोण आहे आणि योग काय आहे. युज योज दोन अर्थ आहेत त्याचे, एक समाधी अर्थ आणि एक जोडणी अर्थ. मग जो काय करतो, जोडणी अर्थ लावतो, तो काय करतो, आपल्या उपयोगाला स्वभावात जोडतो असं म्हटलं तर ते अजून काय साधन, म्हणजे काय म्हणतो, साधनेची अवस्था आहे. परंतु जेव्हा समाधी अर्थ काढतो, युजचा अर्थ म्हणजे समता स्वरूपाचं अधिष्ठान, आधार, त्या आधाराने राहिलेला योगी योग परायण, तर तो योगीच कोण आहे, जो केवळ योगाला त्याने गौण करून टाकलेला आहे, इतकं स्वभावात लावलंय, मन वचन कायाला योग म्हटलं, आणि तोच योग जोडला स्वभावात, तेव्हा त्याची समाधी होते. समाधी होते म्हणजे निर्विकल्प आत्मानुभूती होते. म्हणजे ही आत्मानुभूती सहज आता सुद्धा उपलब्ध आहे, पण आपण तिकडे तेवढं पाहत नाही. त्याला इतकं गौण करून टाकलंय की सगळ्याला महत्त्व दिलं, स्वभावाला सोडून, आत्मानुभूतीला सोडून बाकी सर्व विभावांना महत्त्व जास्त देत. आणि म्हणून हे सगळे प्रश्न का विचारले, तर कस्मात, क्व, आणखीन काय म्हटलं, कस्मात म्हणजे कशापासून, क्व म्हणजे कोठे, कीदृश म्हणजे कशा प्रकारचं, व कश्य कोणाच्या संबंधित, हे सगळे आपले प्रश्न आहेत ना. लगेच म्हणतो, आपल्याला जर ते कोण आलेले ओळखू आले नाही तर म्हणतो कोण आहेत हे, कुठून आले, कुठे राहतात, कशा प्रकारचे, यांची डिग्री काय आहे, म्हणजे सगळे आपल्याला हे प्रश्न विशेषतेमध्ये का होत आहेत, तर त्याच्या पर्यायाची जास्त आपल्याला, म्हणजे कुठल्याही पर्यायाची जास्त ओढ आहे की त्या पर्यायाला समजून घ्यायचे, ध्रुवाला समजून घ्यायचं नाही, पण पर्यायाकडे लक्ष आहे. लक्ष कुठं पाहिजे आमचं, म्हणजे पर्याय तर सतत होत राहणार. तो स्वभाव कोणाचा आहे, उत्पादव्ययाचा. मग उत्पादव्यय जरी ह्या द्रव्यामध्ये आहे तरी सुद्धा ते कसं आहे, अर्थक्रिया होत राहणं हा स्वभाव आहे द्रव्याचा. कुठल्या ना कुठल्या अर्थक्रिया म्हणजे परिणमन होत राहणं. म्हणजे असं नाही की द्रव्य आहे पण त्याचं परिणमन होत नाही, गुण आहे पण त्याचं परिणमन होत नाही. द्रव्य गुण आहे ते कुटस्थ नित्य नाही. कुटस्थ नित्य झालं म्हणजे त्याच्यात परिणमन होणार नाही. आता ज्ञान गुणाचं परिणमन काय सांगितलं, ज्ञानाचं ज्ञानरूपाने राहणं हेच ज्ञानाचं परिणमन आहे. पण आपल्याला काय वाटतं, कालच्यापेक्षा ज्ञान विशेष झालं, म्हणजे लक्ष कुठे जातंय की आता मला काल जास्त क्रोध होता, आज माझा क्रोध कमी झाला, पर्यायच लक्ष करतं. पण ज्ञानाचं परिणमन होणं, चारित्र्याचं परिणमन होणं, दर्शनाचं परिणमन होणं किंवा श्रद्धेचं परिणमन होणं, हे त्याच्यात चाललंय. आपल्याला ती पाहण्याची गरज नाही. म्हणून पंचास्तिकामध्ये ती गाथा जी सांगितली 31-32 नंबरची, अगुरु लघुगुण अनंत आहे, अनंत विभाग प्रतिच्छेदाने सहित आहे. प्रत्येक गुणावर ते कार्य करतात आणि प्रत्येक प्रदेशावर स्थित आहेत. म्हणून प्रदेशाच्या अपेक्षेने सांगितले असंख्यात आहे. म्हणजे प्रदेशाच्या अपेक्षेने
असंख्यात ते सांगितल्याचा अर्थ काय की एकाही आमच्या घराच्या कुठल्याही काय म्हणतो, आमचं घर एवढं मोठं आहे पण त्याच्या अंगणात सुद्धा कोणी बसू नये. मग तसं आमचं घर असंख्यात प्रदेशी, त्याच्या एकाही प्रदेशावर कुठलाही विभाग येणार नाही, कुठल्याही परद्रव्याचं राज्य चालणारच नाही. ही अबाधित व्यवस्था आत आहे, पण आम्ही बाहेर सगळं रक्षण करायला बसलो. चोर येऊ नये, बाहेरचे कोण आत शिरू नये. दार उघडा असेल तर काय म्हणतो, दार लावून घ्या, नाहीतर आत कुठला तरी प्राणी शिरेल म्हणतो, नाहीतर चोर शिरेल म्हणतो. ते आत शिरले नाही शिरले तरी सुद्धा तुझ्या आत खळबळ चालली ना. बाहेरचं रक्षण करायला बसलाय पण आत काय विचार चाललाय. तू अंतरंगामध्ये जर व्यवस्थित न्यायिकच राहशील तर बाहेर कुठलंही रक्षण करायला तुला गरजच पडणार. लक्षात घेण्यासारखं आहे की एखादा जीवाची समाधी झाली तर आपण काय म्हणतो, कुठं गेला असेल, मला उत्सुकता आहे. तो जीव कुठं गेला असेल, काय करत असेल. पण काय सांगितलं, परद्रव्यामध्ये इतके निरुत्सुक जो आहे तो काय होतो, आपोआपच न्यायिक राहतो. म्हणजे न्यायिकतेमध्ये इथं उत्सुकता राहतच नाही, कशाचीच उत्सुकता नाही. कारण सर्व पर्यायच आहे ना. तेव्हा त्या पर्यायाच्या विषयात पंचकल्याणिक केलं. किती काळ राहिलं पंचकल्याणिकाचा, क्षणभर. निर्वाण कल्याणिक करताना तर काही दिसलंच नाही, फक्त आनंद उत्सव साजरा केला. ते किती संपलं, तो पण वेळ निघून गेला. म्हणजे पर्याय ही काय दाखवून देते, क्षणिकता दाखवून दे. म्हणून इथे सांगितलं क्व, कस्मात, कश्य, कीदृश अशी तू विचार करू नकोस. त्याला तू अविशेषय अगदी एवढं सामान्य करून टाक की त्यामध्ये काही माझं एकत्वच नाही, किंवा त्याला माझ्यामध्ये काही स्थानच नाही, अवकाशच नाही. म्हणजे एवढं मी कसं आहे, ज्ञान आनंद स्वरूपी, न्याय चिदानंद स्वरूपी आहे. म्हणजे सतत आपण चैतन्य स्वरूपात राहिलो तर कुठं सुद्धा परद्रव्याची आकुलता, व्याकुलता किंवा अपेक्षा वगैरे काहीच होणार नाही. ते सतत आपण काय करायचं आहे, सामान्य स्वरूप ध्रुव स्वरूपाचाच विचार करायचा, ह्याला सोडून अन्य नाही. कारण दुसरा विचार करायला गेला तर तिथं काय होत आहे, दुःख, आकुलता वगैरे होतं. मग पहा की आता एखादा कपडा चिखला, म्हणजे आपण आता चालताना सहज लगेच चिखल उडतो. चिखल उडला की आपण काय करतो, त्याला स्वच्छ धुवून काढतो. पण तो कपडा इतका धुतो की त्याचा डाग सुद्धा दिसू नये. आणि धुता धुता काय झालं, ते वस्त्र फाटलं. म्हणजे सुती असेल तर फाटतेच. आता टेरिंगच्या ह्याच्यावर डाग पण दिसत नाही, रंगीत ह्याच्यावर, आणि ते काय धुतले काय नाही धुतले काय असं, म्हणजे त्याचं एवढं काही विशेषता नाही. पण सुती कपडा, तो कापूस काय सांगताय, त्यांनी काय ग्रहण केलं तर काय सोडलं. त्या कापसाने किती, म्हणजे सुती कपडा म्हणजे कापूस, त्याने काय बोध दिला, त्याने सांगितलं, म्हणजे डाग दिसला ना सुती कपड्यामध्ये, मग त्याने सांगितलं हे दुसरंय, दिसला म्हणजे हे दुसरंय, ते माझं. आणि मग ते धुतल्यानंतर काय आहे, एकदम इतकं स्वच्छ निघालं की त्याने ग्रहणच केलं नाही, पराला काही ग्रहणच केलं नाही. मग तसं इथं काय सांगितलं की शुद्धोपयोगामध्ये राहता राहता विभावाच्या चिंध्या झाल्या त्या कापडाच्या, तरी आपण ते स्वच्छतेकडे लक्ष आहे ना, फाटलं तिकडे लक्ष नाही. पण मूळच्या स्वरूपात येच. तसं इकडं काय, मूळच्या स्वरूपात येताना काय झालं, आपोआपच बाहेरचं जे नव्हतं ते गेलं निघून. म्हणून कोठे हा प्रश्न झाला नाही. लगेच म्हणतो ना, एखादा पिशवी हातात घेऊन उभा राहिला की म्हणतो कोठे निघाला, लगेच काय प्रश्न विचारतो, कोठे निघाला. मग तो प्रश्न आवडत नाही त्यांना. का तू मला मोडता घालतो गावाला जाताना असं म्हणतो, म्हणजे मला का विचारला प्रश्न.
म्हणजे कोठे हा प्रश्न त्यालाही चालत नाही विचारलेला, आणि आपल्यालाही चालत नाही. कारण का तर आपल्या गृहसंवाद अडथळा झाला. म्हणून काय आहे, हा प्रश्नच चालत नाही, स्वतःला पण चालत नाही, दुसऱ्याला जाऊ देत की मी कोठे जाणार. म्हणजे हा विचार आला तरी तो हैराण होतोय, म्हणतो नाही मला इथंच राहायचंय, मला कुठं जायचं नाही. एखाद्याला इष्ट नसेल कुठं जाणं तर तो काय म्हणतो, मी कुठे जाणार नाही. एवढाच विचार आला तरी तो दुःखी होतो. कुठे जाणार दुसऱ्याने विचारला तर होतच दुःखी, पण स्वतःला जरी विचार आला तर मला दुसऱ्या गतीत जावं लागेल, किती दुःखी होतो. मनुष्य गती सोडून देवगतीत चालला तरी सुद्धा त्याला अजून काय पाहिजे, हे शरीर पाहिजे, हीच गती पाहिजे. कोणता श्लोक सांगितला समाधी शतक मधला, यो यत्र निवसनास्ते स तत्र कुरुते रती, यो यत्र रमते तस्मात् अन्यत्र स न गच्छति. इष्टोपदेश मध्येच आहे. तर जो जिथे राहतो तो तेथेच काय करतो, प्रेम करतो. तो तिथून सुटू इच्छित नाही, तिथं इतका रमतो. मग त्याची कसली गती असू देत, कसलंही शरीर असू देत, पण त्याला त्याच्यातनं सुटण्याची इच्छा नाही. संस्कार केले तसे संस्कार आम्हाला यो यत्र निवसन असते कुठं करायचे, आत्म्यामध्ये राहू लागला तर आता त्याला कशातही रुची वाटत नाही. योगी योग परायण, इतका योगामध्ये तत्पर झाला, म्हणजे त्याने इतकं स्वभावात आपला उपयोग लावला तर आता त्याला कुठे सुद्धा बाहेर दक्षता वाटत नाही घ्यावी. आधी काय करत होता, शरीर घर वगैरे सगळ्याला इतकं सांभाळत होता की त्याला काय झालं तर चालायचं. आणि त्यात परिग्रहाचं सांगितलं ना राजवार्तिक मध्ये पण, की सगळ्या दोषाला निर्माण करणारा काय असेल तर परिग्रह. मग त्याचं कारण काय सांगितलं तर मम इदम, हा संकल्प आहे ना, हे माझं आहे, ह्या संकल्पाच्या कारणाने अनेक दोष होते. म्हणून तिथं संरक्षण वगैरेची मग तिथं काय होते, काळजी घेतली जाते की आता माझं हे म्हटलं की त्याचं संरक्षण करायचं, त्याला कसं ठेवायचं, कसं जपायचं, ते कसं नष्ट होऊ नये, ही सगळी चिंता आली त्याच्या पाठीमागे. पण किती दोष, कोणते दोष झाले, परिग्रह म्हणजे काय सांगितलं, मूर्छा. मग हेच तर ममत्व भाव, हाच तर दोष झाला. आणि त्या भावानेच अनेक प्रकारच्या रागद्वेषाची उत्पत्ती झाली. म्हणून काय केलं पाहिजे, निसंग. निसंग म्हणजे संग म्हणजे परिग्रह. मी कोणाशी संग म्हणजे जुडलेलाच नाही, इतका मी निसंग आहे, म्हणजे स्वभावातच आहे. आपण किती वेळा म्हणतो निसंग आहे दिवसातून, तोंडाने किती वेळा म्हणतो, दर्शन करताना म्हणतो, मग किती वेळा विचारलं त्यासाठी, 3 वेळा. हे 3 वेळा दर्शन करण्याची रूढ आहे की नाही, की 3 वेळा मंदिरात जायचं आणि 3 वेळा काय म्हणायचं, निसंगोहम जिनानाम, हे भगवन मी निसंग होऊन आले, म्हणजे शरीर सुद्धा सोडून आले. कारण का तर विचारात ना शरीर सुटलं, बाकीचं तर काही राहिलंच नाही. मग अशा रीतीने त्या ठिकाणी सुद्धा आपण करतो का तसं. चक्रवर्ती वगैरे बाहेर निघाले, म्हणजे ती पूर्वीच्या लोकांमध्ये अजून सुद्धा पद्धत होती, आता काही राहिलं नाहीये ते. पण चक्रवर्ती सुद्धा बाहेर पडताना काय करायचे, प्रतिमेचं दर्शन करून बाहेर पडायचे आणि परत आत प्रवेश करताना प्रतिमेचं दर्शन करून सगळं कार्याला सुरुवात करायची. मग तसं पूर्वीचे लोक काय करायचे, गावाला जायचे, मग कुठलं इथून इथपर्यंत 1 तासापर्यंतच्या गावाला जरी जायचं असेल आणि परत लगेच यायचे तरी सुद्धा ते दर्शन करूनच बाहेर पडायचे. गावालाच नव्हे तर बाजारात जायचं असलं तरी दर्शन करायचं आणि मग बाजारात जायचं, आणि बाजारातून आल्यावर परत दर्शन करायचं आणि मग कार्याला सुरुवात करायची. का बरं असं करत होते, असं सारखं. आम्ही तर आता किती तासाला बाहेर जातो, मग सारखंच दर्शन करावं लागेल.
मग करायचं सारखं. त्याच्या मागचं विज्ञान समजून घ्यायचं. काय विज्ञान आहे त्याच्या पाठीमागं? मंगल म्हणजे काय? हे भगवान, मी तर आता गावाला निघालोय, मी तर आता बाजारात निघालोय, आणि खरं तर मी तुमच्या स्वभावाचा आहे. म्हणजे तुम्ही जसे तसा माझा स्वभाव आहे. आणि मी काय करतोय? हे किती चुकतंय माझं. गमनागमन करणं माझा हा स्वभाव नाही. म्हणून तिथं तो अगदी मनात तो साठवून निघालाय. हृदयामध्ये इतकी वित्रागता साठवतोय की मला काही करायचं नाही, माझ्यावर हा प्रसंग येऊ नये, ह्या शरीरात राहण्याचा मला परत प्रसंग सुद्धा येऊ नये. ह्या म्हणजे ह्याच नव्हे, कुठल्याही गतीतल्या, हे शरीर रहित मी आहे असं जाणण्यासाठी तो तिथं जाताना येताना सारखं दर्शन करत असतो. जसं आहाराला निघाल्यानंतर मुनी काय करतात? सिद्धभक्ती म्हणतात. का सिद्धभक्ती म्हणूनच निघतात किंवा सिद्धभक्ती म्हणून आहाराला सुरुवात करतात? सिद्ध अनशन स्वभावात आहेत, मी सुद्धा अनशन स्वभावीच आहे. खाण्यावर मी जगत नाही ही स्वतःला सूचना देऊन निघाला. त्यामुळे त्या ठिकाणी अपराधी आहे सारखं तो जाणून काय करतो? हे अशनपान माझा परिग्रह नाही, मी निसंग आहे असं करून तो सिद्धाला सतत आपल्या दृष्टीटप्प्यात ठेवतोय. आणि म्हणून लगेच तिथं झालं की ताटावरच प्रत्याख्यान संपलं की तिथंच प्रत्याख्यान काय करून टाकलं? उद्यापर्यंतचं प्रत्याख्यान केलं. काही ठराविक वेळ आहे तोपर्यंत. मग का प्रत्याख्यान केलंय? तसं नसतंच त्यांना घ्यायचं, एकच वेळ घ्यायचं असतं. पण तो नियम का घेतला त्यांनी? तिथं परत सिद्धभक्तीच्या साक्षीने घेतला. आणि परत इथं निवासात आल्यानंतर सिद्धभक्ती योगी भक्ती म्हणून परत प्रत्याख्यान, म्हणजे संघाची ती व्यवस्था. कारण संघामध्ये आचार्य आल्यानंतर किंवा आचार्य आधीच आलेले असतील तर त्यांच्या समोर सर्वजण काय करतात? प्रत्याख्यान करतात. की मग तिथं योगी भक्ती आली ना, त्यांच्या साक्षीने करताना योगी भक्ती येते. सिद्ध भक्ती आणि योगी भक्ती. मग त्यावेळेस ती योगी भक्ती त्यात सुद्धा काय सांगितले? ती अंचलिका वाचली तर लक्षात येईल. फक्त खवनादी जुत्ताना. योगी कसे आहेत? 4 महिने, 6 महिने, 15 दिवस वगैरे असं ते सतत खवन म्हणजे क्षपण म्हणजे उपवास करतात. मग मला सुद्धा ती शक्ती नाही काय? माझ्यामध्ये सुद्धा ती शक्ती, मी सुद्धा असंच अनशन स्वभावात राहू. अशी साधना वाढवण्यासाठी योगी भक्ती केली आहे. आणि सिद्ध भक्ती म्हणजे पूर्ण मी अनशन स्वभावीच आहे असं चिंतन करून ते सतत काय करतात? हे संस्कार करून घेतात. म्हणजे आपल्याला वाटेल की काय करायचे? दर्शन माझ्या आत आहेच भगवान, सारखं जाता येतं, काय करायचंय? मग ते काय त्यांचं जाता येतं काय असायचं? चक्रवर्तीच्या त्या दरवाजाला, खिडक्यांना बंदरवाल म्हणतात ते. बंधनमान म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी 24 असे काहीतरी ते पदक असतात आणि ते 24चं प्रतीक म्हणून 24 तीर्थंकराचं की ते सतत संस्कार राहावेत आणि 24 तीर्थंकरांना नमस्कार केल्यासारखं किंवा ते सारखं दृष्टी टप्प्यात ठेवल्यासारखं येता जाता तेच राहतंय. अशा रीतीने आपल्याला ह्याच्यातून सुद्धा काय बोध मिळतो की बाहेरचं काहीच मला आता उत्सुकता नाही. म्हणून कस्मात कशापासून झालं लगेच म्हणतो काय, हे झाडापासून आंबा आला किंवा सफरचंद आलं किंवा काय नारळ आलं, मग त्या कुठल्या झाडापासून आलं? कस्मात. म्हणजे किती आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा उत्सुकता आहे. म्हणजे एक इंद्रियाच्या विषयात सुद्धा उत्सुकता आहे. कुठले गहू आहेत, कुठले तांदूळ आहेत, कुठली ज्वारी आहे, कसं काय आलं, हे किती दिवसात आलेलं आहे, काय पावसात आलेलं आहे की विहिरीच्या पाण्यात आलेलं आहे. म्हणजे ही सगळी उत्सुकता केव्हा आहे? जर आपल्याला अजून त्या पर्यायात तेवढी रुची आहे तेव्हा त्याची आपण उत्सुकता ठेवतो. पण आता कसलीच उत्सुकता राहिली नाही. इतकं गौण झालं सगळं की फक्त मी एक ज्ञाता दृष्टा जाणणारा मात्र आहे, न्यायिक आहे, ह्याला सोडून दुसरं अन्य माझं काहीही प्रयोजन नाही. म्हणून कीदृश म्हणजे काय घेतलं? कशा प्रकारचा. कशा प्रकारचं म्हणजे तिथं जाती विचारली. कारण
समान, म्हणजे आपण म्हणतो ना, मी अर्यंत भगवंतासारखा आहे. कीदृश म्हटलं की मग तो आई वडिलासारखा, म्हणजे तिकडं जोडतो आपण विभावात सगळं. पण मी अर्यंत भगवंतासारखाच आहे, सिद्ध समान आहे. माझ्यात आणि सिद्धामध्ये काहीच फरक नाही. मग तिकडे जर जोडलं तरी सुद्धा काय आहे की सिद्ध पर्यायांच्या दृष्टी धप्प्यात आहे. परंतु अशुभाच्या तुलनेत शुभ ठीक आहे, पण मला आता याच्याही पलीकडे जाऊन उपमा न घेता अनुपम स्वरूपाला जाणायचं आहे. पहिल्याच गाते सांगितलं ना समयसारच्या, वंदितु सौवसिद्धे दुव मचल मनोहवम गईम पत्ते. मग तिथं आहे ना काय सांगितलं, अनोवम म्हणजे अनुपम आहे, माझा स्वभाव अनुपम आहे. मग अनुपम स्वरूपाला जाणलं की काय होतंय, सहज ध्रुव स्वभाव अनुपम आहे हे जाणीव येते. म्हणजे उपमा घेऊन पर्यायाकडे लक्षच गेले नाही की दृश्य प्रश्नच विरून गेला. कशा प्रकारचा, म्हणजे आपण म्हणतो ना की मुलगा जन्माला आलाय कुठल्या दूर देशात आहे, कोणाचा, आपल्या नातेवाईकाचा. मग लगेच आपल्या मनात की दृश्य आलंच नाही, प्रश्न आला, कसला आहे तो, उंच आहे की ठेंगू आहे, काळा आहे की गोरा आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, किती लगेच प्रश्न विचारतो. काय झालं, मुलगा झाला का मुलगी झाली. आणि मग ते ऐकताना पण आपली विशेषताच असते. काय असते, मुलगी झाली म्हटलं की म्हणजे त्यांना पण नाराज केले, स्वतःही नाराजी दाखवली. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी भगवान आत्मा म्हणून हा जैन कुलात आलेला आणि शिवाय तो काय आहे आत्मकल्याण करण्यासाठीच उत्सुक राहो असे भाव केले का. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक योनीमध्ये भटकून आलेला हा विषय जैन कुलामध्ये आणि ज्या घरामध्ये धर्म आहे अशा ठिकाणी आला तर ह्याचं निश्चितपणे कल्याणच हो. मग विशेषता कुठे राहिलीच नाही ना. आता मुलगा आहे की मुलगी आहे, कोणी पण असू दे, त्याने कल्याण कर. संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे, पर्याप्त काय. दीर्घायू असेल तर त्याने सगळं संपूर्ण वेळ आपल्या ह्याच्यात घालवावा, एक समय मात्र सुद्धा भोगामध्ये व्यर्थ करू नये. म्हणजे आता पाहिलं की नाही राजवार्तिकमध्ये काय होतं, स्वयंबुद्ध आणि बोधित बुद्ध कशाला म्हणायचं. मग त्यांनी काय दिलं, एक विशेष शब्द त्यात दिलाय, काम भोगादिकांच्या विषयी स्वतः विरक्ती होणं. मग तिथं शब्द कोणता पडलाय, स्वशक्त्या. कशी विरक्ती होते, स्वतःच्या शक्तीने ज्याला विरक्ती झाली त्याला म्हटलं स्वयंबुद्ध. आणि पराच्या उपदेशाने विरक्ती झाली तर त्याला म्हटलं बोधित बुद्ध. म्हणजे इथं कामभोगापासून हा शब्द वापरलाय, कामभोगापासून विरक्त होणं. मग कामभोग हा शब्द आपण पाहिलाय 4थ्या गाथेमध्ये समयसारच्या. म्हणजे काम शब्द कशासाठी आला, स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय, आणि भोग शब्द 3 इंद्रियासाठी. 5 इंद्रियांच्या विषयापासून विरक्त झाला. मग ही विरक्ती सुद्धा कशी आहे, सम्यक दर्शनपूर्वक आहे. म्हणून तिथे स्वयंबुद्ध आणि बोधित बुद्ध असे शब्द पडले. म्हणजेच त्या स्वरूपाला जाणत असताना आपोआपच त्या ठिकाणी एवढी ज्ञायकता आली की त्याला त्याच्यामध्ये रस वाटला नाही, रुची वाटली नाही. म्हणजे हे सगळं निरस वाटलं पाहिजे. नुसतं फक्त म्हणतो किती अजून तुम्ही ह्याच्यात रमलाय, किती सारखं आकुलता करताय, हे संपलं ते संपलं आणि हे पाहिजे ते पाहिजे, असं दुसऱ्याने किती सांगितलं तरी पटत नसतं. ते नाही म्हणतो लागतं इथं. मग तसं केल्याशिवाय कसं जमणार. म्हणजे ती लक्ष घालण्याचे संस्कार आहेत, त्यामध्ये उपयोग लावण्याचे संस्कार आहेत, विशेषतेमध्ये राहण्याचे संस्कार आहेत, आणि त्या संस्कारवश हे कार्य करतो इथं. मग त्याला काय वाटतं की मीच हे सगळी देखभाल करतो, सगळी जबाबदारी घेतो म्हणून होते सगळं इथलं, मी नसेल तर होत नाही. बाकीचे कसे असतात, त्यांना विकल्प येत नाही. मग काय करतात, ते अशुभात राहतात
की शुभात राहतात की शुद्धात जातात? जर अशुभात राहून विकल्प येत नाही म्हटलं तर चुकलं. म्हणजे तो काय बघतच नाही. आणि शुभात जर त्याचा उपयोग जास्त लागत असेल तर आपोआप त्याचं इकडं काय आहे, गौण झालं सगळं. आणि शुद्धात जात असेल तर आणखी काय चिंताच राहिली नाही. म्हणून योगी योग पराय, म्हणजे त्याची ती योगामध्ये इतकी तत्परता आहे की त्याला किंचित मात्रही परद्रव्यामध्ये आसक्ती वाटत नाही, आश्वस्त होत नाही, शाश्वती वाटत नाही. सहज त्याला त्याची स्वतःच इतकी चिंतनशीलता वाढलेली की ज्या अर्थी मी कालच्यापेक्षा आज अशा परिणतीमध्ये आहे, शुद्ध परिणतीमध्ये आहे, तर मला आपोआपच त्याच्यापासून काय झालेलं आहे, आज शांती जास्त वाटू लागली. कालच्यापेक्षा आज शांती जास्त वाटू लागली आहे. स्वतःचं परीक्षण करतोय ना. कालच्या उदयामध्ये तो रमलेला होता आणि आजच्या उदयामध्ये अलिप्त आहे. म्हणून योग कुठं लावला? स्वभावात लावला. काल योग कुठं लावला होता? विभावात लावला होता. हा फरक आहे. उपयोग जिकडे जसं जाईल तसं त्याला तसे भाव होणार आहेत. विचाराने काय केलं? 10 वर्षापूर्वीच आठवलं. बघा, त्यांनी मला 10 वर्षापूर्वी इतका त्रास दिला होता. आत्ता डोकं ठणकू लागलं. ते आठवून काय गरज होती का ती आठवण्याची? आणि आठवल्यावर त्याला पण मी समजायचं की त्यात रमायचं. मी म्हणजे जरी समजा आलं ते आपल्या ज्ञानात, तरी त्याला एक नियम म्हणून फक्त जाणून घेतलं. पण त्याच्यामुळे मला असा त्रास झाला, म्हटलं की तू ह्या भवातनं पण गेला आणि पुढच्या भवातनं पण गेला. कसं काय गेला? कारण तुला 10 वर्षाचं विसरत नाही. पुढच्या जन्मात गेल्यावर कसं विसरणार आहे? ते संस्कार बनवलेत तू. आता सुद्धा तो समोर दिसला तर तुला लगेच वैताग येतोय, काहीतरी त्याला करावंसं वाटतंय, प्रतिकार. मग पुढच्या जन्मात तर अजून काहीच राहणार नाही संबंध, फक्त वैरीच होणार. मग तर काय करणार? हाणामारीच करणार. म्हणजे हेच तर केलं तू अनादी काळापासून. आता थोडं तरी तू विचार करतो, नाही ती सासूच आहे की शेवटी, तिला कसं काय आपण तसं म्हणता येते. म्हणजे आता 10 वर्षापूर्वीच आठवलं तरी सासू म्हणूनच अजून नातं ठेवतोय. अजून काही बिघडत नाही एवढं. पण संस्कार केले तर पुढच्या जन्मात कुठला काही संबंध होणार नाही, पण एकमेकांना मारण्यासाठी मात्र कुठंतरी भेट होणार. म्हणजे हे सगळं आत्ताच आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणून कसं आहे, आणि जरी समजा आता सुद्धा काही संबंध नाही, काही जरी झालं तरी आपल्याला त्याचं काही शुभ ना अशुभ वाटतंय, म्हणजे काही संबंध नाही. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचे संस्कार वैराचेच केले. कसं आपल्याला प्रत्येक जीवाविषयी काय वाटलं पाहिजे, अरे रे त्याचं मरण अशा पद्धतीने झालं, हा त्याचा मनुष्यभाव वाया गेला. त्याने तर समाधी मरण करायला पाहिजे, त्याचं समाधी मरण व्हायला पाहिजे. म्हणजे काय आहे की या प्रत्येक जीवाविषयी असे विचार की तो ताबडतोब मोक्ष मार्गस्थ होऊन मोक्षाला जाऊ दे. म्हणून मेरी भावनेत काय सांगितलं की सुखी रहे सब जीव जगत के कोई कभी न घबरावे. मग कुठलं सुखी राहायचं? इंद्रियाच्या थाटात नव्हे, अतिंद्रिय आनंदात. प्रत्येकाला अतिंद्रिय आनंद सुचो, निराकुल आनंदात जगो. कोणी सुद्धा घाबरू नये. म्हणजे 5 इंद्रियाच्या विषात कोणीही पडू नये. ते जर पडलं तर जुगारच आहे. आणि त्याच्यामध्ये तर तो सदैव आकुल व्याकुल. म्हणून आई वडील आपल्या मुलाचं लग्न झालं की आनंद मानतात. हिंसानंद नावाचं रौद्र ध्यान. कारण तो कसा दुःखात पडला, जास्तीत जास्त आता किती आकुलतेला करणार प्राप्त होणार, आणि किती कसा रमणार, आणि परत त्याची कशी हैराणी होणार, ह्यासाठी तू आनंद मान. म्हणजे स्वतःचाही संसार वाढवला, दुसऱ्याचाही वाढवला. म्हणून आपल्याला प्रत्येक समय कसं पाहिजे की प्रत्येक जीव आनंदात जगो, हा मनुष्य जन्म वाया न जाऊ. पंचम काळात आलाय तर पंचम काळातली दुर्दशा बघूनच त्याला वैराग्य व्हायला पाहिजे. ह्या पंचम काळात कोणी सुद्धा सुदशेने योग्य नाही.
कारण का तर पुण्यकर्मच नाही तेवढंच, मिथ्यादृष्टी तर आहेच आहे, पण तेवढं शुभनाम कर्म नाही की जेणेकरून आपल्या मनासारखं सगळं होईल. म्हणून मनच माझं नाही. योग कुठं लावला? स्वरूपावर. योगी योग पराय. म्हणजे इतका स्वभावात योग लागला तर बाहेर काही सुद्धा राहत नाही. प्रत्याख्यान असं करायचं की आता समजा म्हणजे प्रत्येकाला करता येते, तुम्ही किती वेळा जितक्या वेळा घ्याल तितक्या वेळा प्रत्याख्यान करायचं. सकाळी नाश्ता केला, मग परत जेवेपर्यंत, मग तुमची जर ठराविक वेळ असेल तर तेवढा वेळपर्यंत अन्नाचं त्याग. समजा आपल्याला पाणी सोडणं शक्य नसेल तर अन्नाचं त्याग. परत जेवण केल्यानंतर म्हणजे जेव्हा जेवणाला बसतो त्यावेळेला सुद्धा कसं करायचं की सर्व दोषाचं प्रायश्चित्त म्हणून आत्ता मला जेवढं स्वयंपाकघरात उपलब्ध आहे तेवढं सोडून मी बाकी सर्वाचा त्याग करतो. म्हणजे काय झालं, सगळं कितीतरी आपल्याला खात नसतं तरी आपण ते आश्रव लावून घेतो, म्हणून ते प्रायश्चित्त म्हणून त्याग केला. आणि आता परत काय झालं, जेवण झाल्यानंतर पुढच्या जेवणापर्यंत म्हणजे 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत नाही, आता 4 वाजेपर्यंतच घेतलं, ठीक आहे, 4 वाजेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. आणि आता 4 वाजता किंवा 5 वाजता जेवण संपलं आपलं, मग त्यावेळेस परत काय करायचं. आता रात्री घेतच नसाल तर सकाळी सूर्योदय होऊन 48 मिनिट संपेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. नाहीतर पाणी सोडून बाकी सर्वाचा त्याग. पाणी जर कोण घेत असेल तर म्हणजे जशा प्रकाराने घेतो तसं, नाहीतर एकदम पटकन तोंडातून गेलं 4 प्रकारच्या आहाराचा त्याग आणि पाणी घेतलं तरच चुकतंय. म्हणून हे लक्षात घ्यायचं सगळं. म्हणजे असं आपण करू शकतो, ही सावधानता घेणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने करायचाच हा त्याग. म्हणजे नमोकार मंत्र म्हणायचा आणि श्री पंच परमेष्ठीच्या साक्षीने हा मला 4 प्रकारच्या आहाराचा त्याग आहे असं म्हणतो. प्रकारे